पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा साधूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता रोवे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता साधूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता Myself, Janvi Abhijit Bhanwase from 10th standard. Our school arranged the election activity on Monday, 18th November. I got election commissioner post, and I am very grateful for such experience of election activity. And this activity is not on me. हमारे विद्यालय ने 18 नवंबर 2024 को निवडणूक प्रक्रिया आयोजित की थी। उसमें हम सभी 10वीं की कक्षाओं को निवडणूक अधिकारी ये पद दिया गया था। उस पद के ज़रिए हमें जो परेशानियां जो निवडणूक अधिकारी निवडणूक के दौरान उनको होती है उसका हमें अनुभव मिला है। और ये सब प्रक्रिया सभी बच्चों के लिए इस विद्यालय में की गई थी। इस ज़रिए से सभी बच्चों को और हमें सबको निवडणूक के बारे में 10वीतील विद्यार्थी मी या उपक्रमात निवडणूक अधिकारी म्हणून सहभागी झालो होतो। मला ही निवडणुकीची प्रक्रिया माझ्या वडिलांकडून फक्त ऐकायला मिळाली होती, पण मला या उपक्रमातून ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली। मतमोजणीसाठी किती कष्ट लागतात ते मला आज समजले। निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये माझ्या शाळेने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इयत्ता 10वीत शिकत असतो तर स्कूलमध्ये मतदान काय असतं हे आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला भेटले, कारण प्रशालेने निवडणुकीची प्रक्रिया राबवली होती। त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत मला निवडणूक अधिकारी बनवले, त्यासाठी माझ्या प्रशालेला खूप धन्यवाद। निवडणूक काय असते हे फक्त आजपर्यंत ऐकलं होतं, पण निवडणूक आज प्रत्यक्षात अनुभवायला भेटली। मतमोजणीसाठी किती कष्ट असतात व आपल्या मतदानाचे किती अधिकार आहे ते मला आज या मतमोजणीतून कळाले व मतदान केल्याने मला मतदानाची काय महत्त्व असतं मतदानाचं ते कळाले। मला ह्याच्यातून खूप प्रेरणा भेटली। मी ह्यासाठी शाळेचा आभार मानतो। मला निवडणूक अधिकारी केल्याबद्दल मला खूप आनंद झाला। मतदान म्हणजे मला माहिती नव्हतं, आमच्या शाळेमध्ये मला माहिती झालं। I feel very proud of my school. I would like to thank to all teachers for giving us chance to voting in this age. I feel very proud of my school. I would like to thank to all teachers for giving us chance of voting in this age. Good morning, my dear friends. My name is Nivashika Nabhota. I am in class 1st Abdul Kalam. I feel very proud of my school. I would like to thank all teachers for giving us chance of voting in this age. I feel very proud of my school. I would like to thank to all teachers.
मतदान घेतले होते ते आम्हाला खूप आवडले. माझे मत माझा अधिकार, बटवशाही, भक्कम करून लोकशाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. इलेक्शनबद्दल जास्त काही माहिती नव्हती, पण आजपर्यंत फक्त ऐकण्यातून माहिती झाली होती, पण आज प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि खूप छान वाटले. थँक्स टू माय स्कूल फॉर धिस ग्रेट एक्सपिरियन्स. I have done voting in my school. I feel very proud that my school has given chance of voting in our school life. Our school had arranged an election for us. We voted as our parents do. Voting is everyone's right. Thank you. I only heard about election, but our school gave us chance to experience this. It is the part of social awareness. I am very proud of my school. Thank you. आमच्या शाळेमध्ये मतदान घेतलेले ते आम्हाला खूप आवडले. माझा अधिकार, बोटावरची शाही, भक्कम करून लोकशाही. धन्यवाद. 19 तारखेला त्या स्कूलमध्ये मतदान होते. आम्ही सर्वांनी खूप मजा केली होते. उमेदवार होते. सर्वांनी मतदान केले होते. प्रभात, मैं तृप्ति कदम, पाठशाला की हिंदी अध्यापिका. आज मुझे बहुत गर्व हो रहा है कि हमारी पाठशाला में जो वोट सिस्टम ली है, जो चुनाव लिया है, उस चुनाव के माध्यम से हमारे छात्रों को वोट क्यों देते हैं, वोट देना क्यों अनिवार्य है, ये समझ में आया. बच्चे देश का भविष्य माने जाते हैं और इस माध्यम से, इस गतिविधि के माध्यम से चुनाव की बच्चों को कैसे वोट देते हैं, कैसे चुनाव लड़े जाते हैं, इसकी जानकारी प्राप्त हुई. मैं मैनेजमेंट का बहुत तहे दिल से धन्यवाद करना चाहती हूँ कि यह एक्टिविटी लेकर छात्रों को जो आपने जानकारी प्राप्त की, ये उज्ज्वल भविष्य के लिए. नमस्कार, माझे नाव तस्लीम मुल्ला. 19 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली इलेक्शन प्रोसेस ही ॲक्टिव्हिटी फारच सुंदर होती. या ॲक्टिव्हिटी थ्रू मुलांना वोटिंग कसं करायचं हे कळालं आणि विशिष्ट म्हणजे वोटिंग म्हणजे काय ही संकल्पना त्यांना लहानपणीच लक्षात आली, जेणेकरून पुढे त्यांना काहीच अडचण येणार नाही व ते निर्भयपणे आपले वोट देतील. आजपर्यंत इंक त्यांना फक्त लिहिण्यासाठी वापरतात हेच माहिती होतं, परंतु या इंकचा वापर वोटिंगमध्ये पण होतो आणि ते किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांना कळालं आणि मुलं इलेक्शन प्रोसेसच्या वेळेस फारच खुश होते. त्यांना वाटत होतं की आम्ही पण वोट करत आहोत. धन्यवाद. Good morning, myself Priya Sachin Survey. Being part of Shraddha English Medium School, I feel very proud that our school always arranges such a unique activities for our kids, our students. By this activity, our school had arranged election activity for our students. By this activity, all students come to know what is election and how actually it is done. All the arrangement was good, and I would like to thank all management team members for such a unique activity. And elections are one of the most important processes that are required to run democratic country and for the development of country. Our students, everyone has right to vote after 18 years of age, but our students done it in their school life. नमस्कार, मी अमृता अमोल बाबत. आपल्या श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी असा एक उपक्रम राबवण्यात आला, तो म्हणजे इलेक्शन ॲक्टिव्हिटी. मुलांना तो खूपच आवडली. यातून मुलांना मतदान कसे करावे हे समजले, याची माहिती मिळाली. मुलांनी त्यांच्या आवडत्या उमेदवाराला मतदान केले व खुश झाले. मुलांना रांगेत उभा करण्यात आले. त्यांच्या बोटाला शाई लावून मतदान कसे करायचे त्याचे हे अनुभवले. धन्यवाद. Good morning, one and all. In our school, we had taken an innovative activity that was the voting. Actually, the voting was on the 20th November, but in our school had held in 18 November. On that day, it was a curious activity. Our small kids and the children had done the voting. They felt a very curiosity in their mind. What is the election? Elections means to choose the leader to develop the society. That's why this innovative activity, all the kids and the children had done very eagerly. We felt very proud of these kids and the children. नमस्कार, मी मीनाक्षी तुषार माणिक. आपल्या प्रशालेमध्ये 19 नोव्हेंबर रोजी इलेक्शन ॲक्टिव्हिटी राबवण्यात आली. मुलांसाठी ही ॲक्टिव्हिटी तर खूपच उपयोगी अशी वाटली. मुलांना त्यांचा आवडता उमेदवार कसा निवडावा हे समजले. मुलांनी रांगेत उभे राहण्यापासून ते बोटांना शाई लावेपर्यंतच्या सर्व क्रिया अनुभवल्या. EVM मशीनपासून ते बूथपर्यंत सर्व माहिती मुलांना मिळाली. श्रद्धा संकुलच्या विधानसभेचा निकाल पाहण्यासाठी आपल्या जाधव सर
असं वाटतं कारण की छोटे जेवढे होते त्यांनी सगळ्यांसमोर लाड सरलाच दिलेला. हे कशावरून तुम्ही सांगू शकताय, गेस करू शकताय? कारण लाड सर त्यांचे फेवरेट आहेत म्हणून येऊ शकतो. लाड सर फेवरेट आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्या दोन्ही उमेदवारापैकी कोणता तरी उमेदवार निवडून आला तर त्यांनी आपल्या शाळेसाठी कोणत्या प्रकारचं काम करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी शाळा छान प्रकारे छान प्रकारे योगदान द्यावं. त्या मतदान प्रक्रियेविषयी आपल्याला काय वाटतं? छान वाटतं. काय अनुभव आला तुम्हाला यातून? काय नाही, कशा प्रकारे पुढे जाऊन आपल्याला या संदर्भात माहिती भेटेल? मतदान केलं होता? हो केलं होता. कुठे शाई लावली होती तुझ्या बोटाला? कोणत्या बोटाला शाई लावली होती? ओके, त्या बोटाला लावली होती का? त्या बोटाला कशा प्रकारे बोट दाखवलं? फोटो काढताना कशा प्रकारे बोट दाखवलं? ओके. कोण निवडून दिला असं वाटतंय तुला? उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुझं मुल्ला सरांबद्दल काय मत आहे ते थोडक्यात व्यक्त करायचं. मुल्ला सरांनी आम्हाला ही संधी दिली, आम्हाला खूप चांगले वाटले. कारण आपल्याला पुढे कसे मतदान करायचे आपल्याला वयातच शिकायला भेटले. म्हणजे मतदानाचे काय एक तुम्हाला मतदान किती महत्वाचं आहे, तुमचे एक मतदान किती महत्वाचे असते हे मुल्ला सरांनी आम्हाला सांगितलं. आणि कोण निवडून येईल असं वाटतंय? लाड सर. लाड सरांना बहुतेक भरपूर विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन मिळालेलं आहे. पण मला सेल्फी पॉइंट मध्ये फोटो काढल्यानंतर काय आनंद वाटला? खूप छान वाटलं. मला मतदान करण्याचा हक्क मिळाला. एक्झिट पोल नुसार राऊंड मध्ये जाधव सरांना मिळालेले आहेत 22 मतं, 22 मतं मिळालेले आहेत. आणि फर्स्ट राऊंड मध्ये लाड सर 36 मतांनी लीडवरती आहेत. एक्झिट पोल नुसार राऊंड नंबर 2 मध्ये लाड सरांना मिळालेले आहेत 46 मतं, जाधव सरांना मिळालेले आहेत 24 मतं. लाड सर 23 मतांनी लीडवरती आहेत. त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये लाड सर 90 मतं, लाड सर 15 मतांनी लीडवरती आहेत. राऊंड नंबर 4 लास्ट लाड सरांना मिळालेले आहेत 25 मतं मिळालेले आहेत. आणि जाधव सरांना मिळालेले आहेत 9 मतं. त्या एक्झिट पोल नुसार जे आपली मतं वाटते, तुम्हाला कोण निवडून आल्यासारखं वाटतंय? कोण वाटतंय? लाड सर का जाधव सर? लाड सर. आपण आपल्या शाळेने जी विद्यार्थ्यांना मतदान करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? ऍक्च्युली मतदान हे 18 वर्षानंतर केलं जातं, पण आपल्या शाळेनं अगदी लहान मुलांना सुद्धा ही संधी अगदी इनोव्हेटिव्ह आहे म्हणून ही ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. त्यामुळे त्यांना मतदान म्हणजे काय याचं अवेअरनेस झालेलं आहे. जी काही माहिती मिळाली आहे तसं हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना या माध्यमातून
विजयी भव गगन गए विजयी भव विजयी भव विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती खेचे पक्षीच्या पाठी हुंकार भरारीसाठी भेटू दे मनाच्या वाटी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे